नमस्कार मित्रांनो. गेल्या वेळेस आपण पेज 114 टू 127पर्यंत होतो आणि पार्ट 27 कंप्लीट केलेलं. आज पार्ट 28 चालू करतो आणि अध्याय 11. अत श्री साई सचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री रामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. गतकथेचं अनुसंधान. बाबांचे अरुंद फळीवर शयन, अलक्ष आरोहण अवतरण, अकळ विधान तयाचे असो हिंदू या यवन, उभयतांसी समय समान, झाले आयुर्दाय पर्यालोचन, ते हे देवार्चन शिर्डीचे. आता हा अध्याय 11. गोड गुरु कथेचा सुहावा, वाटले साई चरणी व्हावा दृढ भावी धरुणी, घडेल येणे सगुण ध्यान, हे एकादश रुद्रावर्तान वर्तन, पंचभूतांवर सत्ता प्रमाण, बाबांचे महिमान कळेल, कैसे इंद्र अग्निवरुण, बाबांच्या वचनास देती मान, आता करू तयाचे दिग्दर्शन, श्रोता अवधान देईजे, पूर्ण विरक्तीची विरक्ती, ऐसी साईंची सगुण मूर्ती, अनन्य भक्ता निज विश्रांती, आठवू चित्ती सप्रेम, गुरु वाक्यैक विश्वासन, हेची बैसाया देऊ आसन, सर्व संकल्प संन्यासन, करू पूजन या संकल्पे, प्रतिमा संडिल अग्नितेज, सूर्यमंडळ उदक द्विज, या सातान हिवरी गुरुराज, अनन्य पूजन करू की, चरणधरिता अनन्य भावे, गुरुची काय परब्रह्म हेलावे, ऐसे गुरुपूजेचे नवलावे, अनुभवाचे गुरुभक्ते, पूजक जेथोर साकारू, देहधारीच आवश्यक गुरु, निराकारस निराकारू ही निर्धारू शास्त्राचा, करिता सगुणाचे ध्याना, भक्तिभाव कदा प्रकटेन, आणि सप्रेम जव भक्ती घडेना, कळी उघडेना मनाची, ते उमलत्या विण काही, केवळ कर्णिकेस गंध नाही, ना मकरंद ना भ्रमर, पाही तेथ राहील क्षणभरी, सगुणतेची साकार, निर्गुणते निराकार, भिन्न नाही परस्पर, साकार निराकार एकची, थिजले ती ते घृतची संचले, विघुरले तेही घृतची म्हणितले, सगुण निर्गुण एकची भरले, समरसले विश्वरूपे, डोळे भरून जे पाहू येई, पदी ज्याच्या ये ठेविता डोई, जेथ ज्ञानाची लागे सोयी, आवडी होई ते ठाई, जयाची ये संगती, प्रेम वार्ता करूया ती, जयासी पूजू ये गंधाक्षती, म्हणून आकृती पाहिजे, निर्गुणाहुनी सगुणांचे, आकलन बहुसकर साचे, दृढावल्या प्रेम सगुणाचे, निर्गुणाचे बंधन, ते भक्ता निर्गुण ठाई, पडावे बाबांनी अनंत पायी योजावे, अधिकार निरूप दूर बसवावे, दर्शन वर्जावे बहुकाळ, एकाच देशांतरा पाठवावे, एकाच शिर्डीत एकांतीत कोंडावे, एकाच वाड्यात अडकवावे, नेम द्यावे पोथीचे, वर्षानुवर्ष हा अभ्यास होता वाढेल निर्गुण ध्यास, आसनी शयनी भोजनी मनास, जडेल सहवास बाबांचा, देह तरी हा नाशिवंत, कधी तरी होणार अंत, म्हणून भक्ती न करावी खंत, अन्यादनंत लक्षावे हा बहुविध दृश्य पसारा, सकल अव्यक्ताचा सारा, अव्यक्तांतुनी आला आकारा, जाणार माघार, अव्यक्ती ही आम्रह्य स्तंभ सृष्टी, व्यष्टी जैसी तैसी समष्टी, उपजली ज्या अव्यक्ता पोटी, तेथेच शेवटी समरसे, म्हणून कोणासही ना मरण, मग ते बाबास तरी कोठून, नित्यशुद्ध बुद्ध निरंजन निर्मरण श्री साई, कोणी म्हणत भगवत भक्त, कोणी म्हणत महाभागवत, परी आम्हासी ते साक्षात भगवंत मूर्तिमंत वाटले, गंगा समुद्रा भेटू जाते वाटेने, तापार्ता शीतल करीते, तिरींचे तरुसी जीवन देते, तृषा हरिते सकळांची, तैसीच संतांची
अवतार स्थिती प्रकट होते आणि जाती परितयांची आचरिती रीती पावन करीती जगाते कमालीची क्षमाशीलता नैसर्गिक विलक्षण अशोभ्यता ऋतुजा मृदुता शोषिकता तैसीच संतुष्टता निरुपम दिसाया जरी देहधारी तरी तो निर्गुण निर्विकारी निसंग निर्मुक्त निज अंतरी प्रपंची जरी विचारला कृष्ण स्वये जो परमात्मा तोही म्हणे संत मदात्मा संत माझी सजीव प्रतिमा संत सप्रेम तो मीच प्रतिमा रूपही संतान साजे संत निश्चळ स्वरूप माझे म्हणून मदभक्तांचे ओझे तयाचे लाजे मी वाहे संतासी जो अनन्य शरण मीही वंदी तयाचे चरण ऐसे वदला उद्धवा आपण संत महिमान श्रीकृष्ण गुणातला तो जो सगुण निर्गुणातला जो निर्गुण गुणवंतातील जो अनुत्तम गुणी यांचा गुणिया गुणी राजा पर्याप्त काम जो कृत्य सदा यदृच्छाला भतृप्त जो अनवरत आत्मनिरत सुखदुःखातीत जो आत्मानंदाचे जो वैभव कोणा वर्णवले तै गौरव अनिवाचर्य सर्वथैव ब्रह्मदैवत मूर्त जो किम ही अनिवर्चनीय शक्ती दृश्य रूपे अवतरली क्षिती सच्ची सुखानंदाची मूर्ती ज्ञान संविती तीच ती ब्रह्माकारांत कर्ण मूर्ती झाली दयाची प्रपंची निवृत्ती नित्य निष्प्रपंच ब्रह्मामैक्य स्थिती आनंद मूर्ती केवळ ती आनंदो ब्रह्मेती श्रुती श्रोते नित्य श्रवण करीती पुस्तक ज्ञानी पोथीत वाचिती भाविका प्रतीती शिर्डित धर्मादी जयाचे लक्षण तो हा संसार अतिविलक्षण अज्ञानमज्ञांसी क्षणोक्षण करणे रक्षण प्राप्त की परिहान आत्मज्ञानांचा विषय तयासी स्वरूपीच आश्रय ते नित्यमुक्त आनंदमय सदा चिन्मय रूप जे बाबात सर्वांचे अधिष्ठान तयाचे केवती आसन त्यावरही रौप्य सिंहासन भक्तभावन परी बाबा बहुता दिसांची जुनी बैठक कोणत्या तुकडा एक त्यावरी घालिती भक्त भाविक गादी सुरेख बैसाया मागील टेकायची भिंत तेथे तक्क्या ठेवीत भक्त जैसे भक्तांचे मनोगत बाबाही वागत तैसेच वास्तव्य दिसे शिर्डीत तरी ते होते सर्वगत हा अनुभव निज भक्तांप्रत साई नित्य दाखवित स्वये जरी निर्विकार अंगीकारित पूजा उपचार भक्त भावार्थानुसार प्रकार सर्व स्वीकारी कोणी करीत चामरांदोलन कोणी तालवृंत परिविजन सनया चौघडे मंगलवादन कोणी समर्पण पूजेचे कोणी हस्त पाद प्रक्षालन कोणी अत्तर गंधाचरण कोणी त्रयोदश गुणी तांबूलदान निवेदन महाने वैद्या कोणी दुबोटी आडवे गंध शिवलिंगा तैसे चर्चित सलंग कोणी कस्तुरी मिश्रित सुगंध तैसेची चंदन चर्चित एकदा तात्यासाहेब नूलकरांचे स्नेही डॉक्टर पंडित नावाचे घ्यावया दर्शन साईबाबांचे आले एकदाच शिर्डीत पाऊल ठेविता शिर्डीत आरंभी गेले मशिदीत करुणी बाबासी प्रणिपात बैसले निवांत क्षणभरी बाबा मग वदती तया ते जाई दादा भटाच्या येते जा असे जा म्हणून बोटे आते लाविती मार्गाते तयास पंडित दादांकडे गेले दादांनी योग्य स्वागत केले मग दादा बाबांचे पूजेस निघाले येता का विचारले तयासी दादासाहेब समवेत पंडित गेले दादांनी बाबांचे पूजन केले कोणीही न तोवर लावया धजले गंधाचे टिळे बाबास कोणी कसाही येवो भक्त कपाळीही गंध लावून देत मात्र म्हाळसापती गळ्यासी फासीत इतर ते लावित पायाते
परी हे पंडित भोळे भाविक दादांची तबडी तपकडी केली हस्तक धरुनिया श्री साईंचे मस्तक रेखिला सुरेख त्रिपुंड पाहुनी हे तयांचे साहस दादांचे मनी धासधूस चढतील बाबा परमकोपास काय हे धाडस म्हणावे ऐसे अघडते जरी घडले बाबा एकही न अक्षर वदले किंबहुना वृत्तीने प्रसन्न दिसले मुळीन कोपले तयांवर असो ती वेळ जाऊ दिली दादांचे मनी रुखरुख राहिली मग तेची दिनी सायंकाळी बाबांची विचारिली ती गोष्ट आम्ही गंधाचा उल्हासा टिळा लावू जाता आपुलिया निडळा स्पर्श करू द्या ना कपाळा आणि हे सकाळा काय घडले आमुच्या टिळ्याचा कंटाळा पंडितांच्या त्रिपुंडाचा जिव्हाळा हा काय नवलाचा सोहळा बसेन ताळा सुसंगत तव सस्मित वदन प्रीती साई दादा लागी वदती परिसावी ती मधुर उक्ती सादर चित्ती सकळी की दादा तयाचा गुरु बामण मी जातीचा मुसलमान तरी मी तोची ऐसे मानून गेले गुरुपूजन तयाने आपण मोठे पवित्र ब्राह्मण हा जातीचा अपवित्र यवन कैसे करू त्याचे पूजन ऐसे न जत्तन्मन शंकले ऐसे मज त्याने फसविले तेथे माझे उपाय हरले नको म्हणणे जागीच राहिले आधीन केले मजतेने ऐसे जरी उत्तर परिसिले वाटले केवळ विनोदे भरले परितयातील इंगित कळले माघारा परतले जय दादा ही बाबांची विसंगतता दादांच्या फारची लागली चित्ता परी पंडिता सवे वार्ता करिता कळली सुसंगतता तात्काळ ढोपेश्वरींचे रघुनाथ सिद्ध काका पुराणिक नामे प्रसिद्ध पंडित तयांचे पदी सन्नब्ध ऋणानुबंध शिष्यत्वे त्यांनी घातला काकांचा ठाव तयासी तैसाच आला अनुभव जयामनी जैसा भाव भक्तिप्रवाही तैसाच असो हे सर्वोपचार करुनी घेती केवळ तयांच्या आली चित्ती ना तो पूजेची ताटे भिरकाविती रूप प्रकटिती नरसिंह हे रूप का जय प्रकटिजेल कोण धीराचा पाशी ठाकेल जो तो जीवा भेणे पळेल वृत्ती खवळेल ती जेव्हा कधी औचित क्रोध वृत्ती भक्तांवरी आग पाखडिती कधी मेणाहुनी मऊ भासती पुतळा शांती क्षमेचा कधी काळाग्नी रूप भासती भक्तांची खडगाचे धारेवरी धरिती कधी लोण्याहुनी मवाळ होती आनंद वृत्ती विलसिती जरी क्रोधे कापले थरथरा डोळे जरी फिरविले गरगरा तरी पोटी कारुण्याचा झरा माता लेकुरा तैसा हा क्षणात वृत्तीवरी येता हाका मारुनी बाहती भक्ता म्हणती मी कोणावरही रागवता ठावेन चित्ता माझिया माय हाणी लेकुरा लाता समुद्र करी नदिया परता तरीच मी होय तुम्हा अवेरिता करीन हिता तुमचिया मी माझी या भक्तांचा अंकिला आहे पासीच उभा ठाकला प्रेमाचा मी सदा भुकेला हा केला देतसे हा कथा माग लिहिता ओघाने आठविली संपर्क कथा उदाहरणार्थ कथितो श्रोता सादर चित्ता परिसजी आला कल्याणवासी एक यवन सिदिक फाळके नामाभिधान मक्का मदिना यात्रा करून शिर्डी लागून पातला उतरला तो वृद्ध हाजी उत्तराभिमुख चावडी माझी प्रथम 9 मास इतराजी बाबान राजी तया ते आला नाही तयाचा होरा व्यर्थ झाल्या येर झारा केल्या तयाने नाना तऱ्हा नजर होईना मशीद मुक्तदार अवघ्यांसी कोणासही ना पडद पोशी परीन आज्ञा त्या फाळक्याशी चढावयाशी मशिदी फाळके अतरिम खिन्न झाले काय तरी हे कर्म वहिले मशिदीस न लागती पाऊले काय म्या केले पापकी कवण्या योगे प्रसन्न होती आता बाबा मजवर पुरती हाच विचार दिवस राती
हृदोग चित्ती फाळक्यांचे, तितक्यात कोणी कळविले तयास, होई नका ऐसे उदास, धरा माधवरावांची कास, पुरेल आस मनीची, आधी न घेता नंदीचे दर्शन, शंकर होईल काय प्रसन्न, तयासी याच मार्गाचे अवलंबन, गमले साधन ते बरवे, सकृदर्शनी ही अतिशयोक्ती, ऐसे वाटेल श्रोतया चित्ती, परी हा अनुभव दर्शन वक्तीम, भक्तां प्रती शिर्डित, जयामनी बाबांचे सवे, संतपणे संभाषण व्हावे, तयाची या समवेत जावे, माधवरावे आरंभी, आले हे कोण कोठूनी किमर्थ, गोड शब्दे कळवावा कर्यार्थ, सुतो वाच होताच समर्थ, होतम उद्युक्त बोलाया, ऐकोनिया ते हाजीने सकळ, माधवरावास घातली गळ, म्हणाले एकदाही माझी तळमळ घालवा, दुर्मिळ मिळूनी द्या, पडता माधवरावास भीड, केला मनाचा निश्चय दृढ, असो वा नसो कार्य अवघड, पाहू की दगड टाकूनी, गेले मशिदीत केला धीर, गोष्ट काढिली अति हळुवार, बाबा तो म्हातारा कष्टी फार, कराना उपकार तयावरी, हाजी तो करुणी मक्का मदिना, शिर्डीचा आला आपुले दर्शना, तयाची कैसी येई करुणा, येऊच ध्याना मशिदी, जन येती असंख्यात, जाऊनी मशिदीत दर्शन घेत, हातोहात चालले जात, हात खिचपत पडला का, करा की एकदा कृपादृष्टी, हो तयासी मशिदीत भेटी, जाईल मग तोही उठाउठी, पुसुनी गोष्टी मनीची, शाम्या तुझ्या ओठांचा दार, अजून नाही वाळला तिळभर, नसता अल्लाची कुदरत तयावर, मी काय करणार तयासी, नसता अल्ला मियाचा ऋणी, चढेल काय या मशिदी कुणी, अघटित येथील फकीराची करणी, नाही मी धणी तयाचा, असो बारवी पलीकडे थेट, आहे जी एक पाऊल वाट, चालूनी येतील काय तू नीट, विचारदा स्पष्ट तया ते, हाजी वदे कितीही बिकट, असेना ती मी चालेन नीट, परिमद द्यावी प्रत्यक्ष भेट, चरणा निकट बैसू द्या, परिसुनी श्यामा करवी हे उत्तर, बाबा वदती आणिक विचार, 4 वेळा ती 40,000 रुपये तू देणार काय मज, माधवराव हा निरोप सांगता, हाजी म्हणाले हे काय पुसता, देईना 40 लाखही मागता, हजारांची कथा काय, परी सोनी बाबा वदती त्या पुस, आज बोकड कापवायचा मानस, आहे अमुचा मशिदीस, तूच काय गोस पाहिजे, किंवा पाहिजे तुवर असती, किंवा वृषण वासना चित्ती, जा विचार त्या म्हाताऱ्याप्रती, काय निश्चित वांछितो, माधवरावे समग्र कथिले, हाजी प्रती बाबा जे वदले, हाजी निक्षून वदते झाले, न लगे त्यातले एकही मज, द्यावे मज काही असेल चित्ता, तरी मज आहे एकची आस्था, कोळंब्यातील तुकडा लाभता, कल्याणता पावेन, हाजीचा हा निरोप घेऊन माधवराव आले परतोन, करिताच बाबास ते निवेदन, बाबा जे तक्षण खवळले, कोळंबा आणि पाण्याचा घागरी, स्वये उचलुनी भिरकाविल्या द्वारी, हात चावुनिया करकरी आले, शेजारी हाजीच्या धरुनी आपुली कफनी डोकरी, हाजीन सन्मुख उचलुनी वरी, म्हणती तू काय समजला संतरी, करीसी हुशारी, मज पुढे बुड्ढेपणाचा तोडा दावीसी, ऐसीची काय तू कुराण पडसी, मक्का केल्याचा ताठा वासी, परीन जाणसी तू माते, ऐसे तयासी निर्भिसले, अवाच्य शब्दप्रहार केले, हाजी बहु गांगारून गेले, बाबा परतले माघारा, मशिदीचे अंगणी शिरता, माळीनी देखिल्या आंबे विकिता, खरीदले त्या पाट्या समजता, पाठविल्या तत्वता हाजीस, तैसेची तात्काळ मागे परतले, पुन्हा त्या फाळक्यापाशी गेले, रुपये 55 खिशातून काढिले, हातावर मोदिले तयाचे, तेथुनी पुढे मग प्रेम जडले, हाजीस देवावया निमंत्रिले, दोघे ही जणू अवघे विसरले, हाजी समरसले निजरंगी, पुढे मग ते गेले आले, यथेच बाबांचे प्रेमी रंगले, नंतरही बाबांनी वेळोवेळे रुपये दिदले तयास, असो
एकदा साई समर्था मेघावरही जयाची सत्ता. तया इंद्रासी पाहिले प्रार्थिता आश्चर्यचित्ता वादाटले. अतिभयंकर होता समय नभसमग्र भरले तमोमय. पशु पक्षिया उद्भवले भय. झंझा वायू सुटला. झाला सूर्यास्त सायंकाळ. उठली एकाकी वावटळ. सुटला वाऱ्याचा सोसाटा प्रबळ. उडाली खळबळ दुर्धर. त्यांतची मेघांचा गडगडाट. विद्युल्लतांचा कडकडाट. वाऱ्याचा भयंकर सोसाट. वर्षाव घनदाट जोराचा. मेघ वर्षला मुसळधार. वाजू लागल्या फटफट गारा. ग्रामस्थांची सुटला भेदरा. गुरांढोरां आकांत मशिदीच्या वळचणी खाली. भणंग भिकारी निवाऱ्या आली. गुरेढोरे वासरे एकत्र मिळाली. भीड झाली मशिदी. पाणीच पाणी चौफेर झाले. गवत सारे वाहून गेले. पीकही खळ्यातील सर्व भिजले. लोक गजबजले मानसी. अवघे ग्रामस्थ घाबरले. सभा मंडपी येऊनी भरले. कोणी मशिदीचे वळचणीस राहिले. गाऱ्याने घातले बाबांना. जोगाई जाखाई मरियाई शनी शंकर अंबाई मारुती खंडोबा म्हाळसाई. ठाई ठाई शिर्डीत परी अवघड प्रसंग येता. कामी पडेना एकही ग्रामस्था. तयाचा तो चालता बोलता धावता. संकटी पावता एक साई. न लगे तयासे बोकड कोंबडा. न लगे तयासी टका डोकडा. एका भावाचा भुकेला रोकडा. करी झाडा संकटांचा. पाहून ऐसे लोक भ्याले. महाराज फारची हेलावले. गादी सोडून पुढे आले. उभे राहिले दारेवर. मेघनी नादे भरल्या नभा. कडाडती विजा चमकती प्रभा. त्यातची साई महाराज उभा. आकंठ बोभाय उच्च स्वरे. निज जीवाहुनी निज भक्त. देवास आवडती साधू संत. देवतयांचे बोलात वर्तत अवतार घेत त्या लागी. परिसोनी भक्तांचा धावा. देवासी लागे कैवार द्यावा. वरचेवरी शब्द झेलावा. भक्तभावा स्मरोनी चालली. आरोळीवर आरोळी. नाद दुमदुमला निराळी. वाटे मशीद डळमळली. कांटाळी बैसली सकळांची. त्या गिराज गजर तारस्वरे. दुमदुमली मशिदीत मंदिरे. तव मेघ निजगर्जना आवरे. वर्षाव थारे. धारांचा उदंड बाबांची आरोळी. अवघा सभामंडप डंडळी. गजबजली भक्तमंडळी. तटस्थ ठेली. ठाईच अतर्क्य बाबांचे विंदान. झाले वर्षावा आकर्षण. वायूही आवरला तक्षण. धुई विच्छिन्न दाहली. हळूहळू पाऊस उगवला. सोसाटाही मंदावला. नक्षत्रगण दिसू लागला. तम निरसला ते काळी. पाऊस पुढे पूर्ण उगवला. सोसाट्याचा पवनही विरमला. चंद्र गगनी दिसू लागला. आनंद झाला सगळा ते. वाटे इंद्रास दया आली. पाहिजे संतांची वाणी राखिली. ढगे 12 वाटा फाकली. शांत झाली वावटळ. पाऊस सर्वस्वी नरमला. वाराही मंद वाहू लागला. गडगडाट जागीच जिराला. धीरा आला पशु पक्ष्यां सोडून. या घरांच्या वळचणी. गुरे वासरे बाहेर पडूनी वावरू लागली निर्भय मनी. पक्षी गगनी उडाले. पाहुनी पूर्वील भयंकर प्रकार. मानुनी या बाबांचे उपकार. जन सर्व गेले घरोघर. गुरेही सुस्थिर फरकली. ऐसा हा साई दयेचा पुतळा. तयासी भक्तांचा अतिजिवाळा. लेकुरा जैसा आईचा कळवळा. किती मी प्रेमळा गाऊ पुतळा. तयासी भक्तांचा अतिजिवाळा. किती मी प्रेमळा गाऊ त्या. अग्नीवरही ऐशीच सत्ता. ये अर्थीची संक्षिप्त कथा. श्रोता परिसिजे सादर चित्ता. कळेल अपूर्वता शक्तीची. एकदा माध्यानीची वेळ. धुनीने पेट घेतला सबळ. कोण राहील तेथ जवळ. ज्वाला कल्लोळ उठला. प्रचंड वाढला ज्वाळामाळी. तख्तपोशीला शिखा भिडली. वाटे होते मशिदीची होळी. राख रांगोळी.
क्षणात तरी बाबा मनी स्वस्थ, सकळ लोक चिंताग्रस्त, तोंडात बोटे घालीत समस्त कायही शिकस्त, बाबांची एक म्हणे आणा की पाणी, दुजा म्हणे घालावे कोणी, घालिता माथा सटका हो हाणी, कोण त्या ठिकाणी जाईल मनी, जरी सर्व अधीर विचारावया नाही धीर, बाबाच तव होऊनी अस्थिर, सटक्यावर करटाकीला पाहुनी, ज्वाळ्यांचा भडका हाती घेऊनी सटका, हाणी ती फटक्यावरी फटका, म्हणती हटका माघारा, धुनी पासाव एक हात, संभावरी करीती आघात, ज्वाळाकडे पाहात सबूर वदत ते, फटक्यास खाली ज्वाला नरम पडू लागली, भीती समूळ उडून गेली, शांत झाली तै धुनी, तो हा साई संतवर ईश्वराचा दुजा अवतार, होई तयाच्या पायांवर ठेविता कृपा कर, ठेविल होऊनी श्रद्धा भक्तियुक्त, करील जो या अध्यायांचे नित्य, पारायण होऊनी स्वस्थ चित्त, आपदा निर्मुक्त होईल, फार काय करू मी कथन, शुद्ध करूनी अंतकरण, नेमनिष्ठ व्हा साई परायण, ब्रह्म सनातन पावाल, पुरेल अपूर्व इच्छित काम, व्याल अंती पूर्ण निष्काम, पावाल दुर्लभ सायुज्य धाम, अखंड राम लाधाल, असो दया भक्तांच्या चित्ती, भोगावी परमार्थ सुख संवित्ती, तेणे ये अध्याया निवृत्ती, आदरवृत्ती ठेवावी, शुद्ध होईल चित्तवृत्ती, कथा सेवेनी परमार्थ प्रवृत्ती, इष्टप्राप्ती अनिष्ट निवृत्ती, पाहावी प्रचिती बाबांची, हेमाडपंत साईस शरण, पुढील अध्याय अतिपावन, गुरु शिष्यांचे ते महिमान, गोलप दर्शन गुरुपत्रा, शिष्यास कैसाही प्रसंग येवो, तेणे न त्यजावा निज देवो, साई तयाचा प्रत्यक्ष अनुभव, दावी दृढ भावो वाढवी, जे भक्त आले पायी, प्रत्येका दर्शनाची नवाई, कोणास काही देवनी ठाईस दृढ केले, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सचरित्रे, श्री साई महिमावर्णम, नाम एकादश्योध्याय संपूर्णम, श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभम भवतु. ओम श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आता मी 141 पेजपर्यंत पोचलेलो आहे. अध्याय 11वा पूर्ण केलेला आहे. आता पुढचा अध्याय 12वा. आता मी इकडे विश्रांती घेतो आणि शिर्डीमध्ये एकदा खूप जोराचा पाऊस सुरू झाला. पाऊस एवढा सुरू झाला की अख्खी शिर्डी, म्हणजे जेवढी शिर्डीच्या आजूबाजूला त्या मशिदीच्या आजूबाजूला लोक होती ती मशिदीमध्ये आली. गोरढोरं पण मशिदीमध्ये आली आणि सगळे विनवण्या करत होते. हनुमानापासून मल्हारी मार्तंड जय मल्हार, म्हणजे मल्हारांचं मंदिर, त्याच्यानंतर शनीचं मंदिर, जेवढ्या म्हणजे सगळ्या देवदेवतांची मंदिरं शिर्डीमध्ये होती. पण कुठलाही ग्रामदैवत